नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप गणित या विषयातील सरासरी या घटकावर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर वेळ न लावता लगेच सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे पहा. एका वर्गातील 41 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी 13.5 वर्ष आहे. त्यामध्ये वर्ग शिक्षकांचे वय मिळवल्यास त्या सर्वांच्या वयांची सरासरी 6 महिन्यांनी वाढते. तर वर्ग शिक्षकांचे वय किती असेल? एकदम सोपा प्रश्न आहे पहा, अगदी सहज सोडवता येईल आपल्याला. पहिलं स्टेटमेंट आहे त्यांचं, 41 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी 13.5. म्हणजे बघा 41 विद्यार्थी आहेत आणि त्यांची जर सरासरी पाहिली तर ती आहे 13.5. सरासरी या दोघांचा जर गुणाकार केला तर त्यांचं एकूण वय निघणार आहे. म्हणजे इथं व्यक्ती हे जे आहेत 41 ह्या व्यक्ती आहेत, ही सरासरी आहे आणि इथं आपल्याला एकूण भेटणार आहे म्हणजे त्यांचं वय वगैरे. आता 41 आणि 13.5चा जर गुणाकार केला आपण, 13.5 गुणिले 41, सरळ सरळ काय करा, सुरुवातीला 1 निघून आपण दशांश चिन्हाचा विचार आपण करणार नाही. 1 निघूनल्यानंतर 30 संख्या येईल पहा, 1 5 5, 1 3 3 आणि 1 1 1. नंतर 4 निघूनसाठी इथं 0 ठेवू पहिले. 4 पंचे 20, हातच्या आले 2, 4 त्रिक 12 आणि 2 14, हातचा आला 1, 4 1 4 आणि 1 5. आणि यांची बेरीज करून घेऊ आपण. 5 हे 3, 4 आणि 1 5 आणि 1 5. आणि आपल्याला एक दशांश चिन्ह द्यावं लागेल कारण पहिला होता याच्यामध्ये, आता देऊ. म्हणजे 553.5 हा एकूण गुणाकार आलेला आहे पहा, 553.5. ठीक आहे. आता पुढे त्यांनी काय म्हटलंय, त्यामध्ये वर्ग शिक्षकांचे वय मिळवले तर सरासरी किती होते? 6 महिन्यांनी वाढते. बघा म्हणजे पहिले 41 होते, आता वर्ग शिक्षक मिळवला म्हणजे किती होणार? ते झाले 42. म्हणजे व्यक्ती वाढले, बरोबर आहे. आणि सरासरी काय झाली? 6 महिन्यांनी वाढली. 6 महिने वाढली म्हणजे काय? अर्ध्या वर्षांनी वाढली, बरोबर ना. 12 महिन्याचं 1 वर्ष होतं आणि पहिली 13.5 होती, 13.5 म्हणजे 13.5 होती, तर अजून अर्ध्या वर्षांनी वाढली म्हणजे किती होणार? ती 14 होणार आहे. ठीक आहे. आणि मग यांचा गुणाकार करून घ्या. 14 दुने 28, हातच्याले 2, 14 चूक 56 आणि 2 58, 56 आणि 2 58, म्हणजे 588, बरोबर आहे. आणि इथं आपण म्हणजे थोडक्यात आता 41 विद्यार्थ्यांचं एकूण वय एवढं आलंय आणि 42 यांचं वय किती आलं? 588. जर आपण यांच्यातला जर फरक काढला, यांच्यातला काय काढला? फरक, तर आपल्याला काय भेटणार आहे? वर्ग शिक्षकाचं वय भेटणार आहे पहा. एकदम सोपं आहे. म्हणजे 588 मधून किती वजा करायचं आपला? 553.5. वरती काही नाही म्हणून 0.0 देऊन टाकायचा आणि सरळ सरळ वजाबाकी करून घ्या पहा. 10तून 5 गेले 5, हातचा आला 1, 8तून 4 गेले 4, नंतर 8तून 5 गेले 3, 34.5. 34.5 वर्ष म्हणजेच काय? 34 वर्ष आणि 6 महिने, कारण 0.5 म्हणजे अर्ध झालं, 34.5, अर्धा वर्ष म्हणजे 6 महिने, म्हणजे 34 वर्ष 6 महिने हे आपलं उत्तर येते बा. पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर आहे. आता पुढील प्रश्न आहे पहा, 2 नंबरचा. 10 संख्यांची सरासरी 20 आहे. त्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी 15 आहे. शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 16 आहे. तर 7वी संख्या कोणती? प्रश्न एकदम सोपा आहे पहा. काय केले सुरुवातीला? 10 संख्यांची सरासरी 20 आहे, म्हणजे आपण इथं लिहू संख्या समजा, ठीक आहे, आणि इथं सरासरी. पुन्हा आधीच्या सारखंच 10 संख्या आहेत आणि त्यांची सरासरी 20 आहे, तर यांची एकूण बेरीज किती होईल बरं? 20 10 200 होणार आहे, बरोबर आहे. 10 संख्यांची सरासरी 20 आहे म्हणजे त्यांची एकूण बेरीज 200 झाली. आता त्याच्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी किती म्हणले? 15. पहिल्या 6, आता हे झालं टोटल येतं सगळ्या. आता पहिल्या 6 संख्या आणि त्यांची सरासरी किती आहे? 15, बरोबर ना. पहिल्या 6 संख्यांची सरासरी 15 आहे म्हणजे बेरीज किती होईल एकूण? 15 90, म्हणजे त्या संख्यांची बेरीज झाली 90. बरं, आता पुढे काय म्हणले? शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 16 आहे. शेवटच्या 3 संख्या म्हणजे 3 घेतल्या आपण आणि त्यांची सरासरी किती आहे? 16 आहे. मग त्याला 16 ने गुणा, 16 त्रिक झाले 48, म्हणजे या 3 संख्यांची बेरीज 48 आहे. 6 संख्यांची बेरीज 90 आहे, म्हणजे 6 आणि 3 9 संख्या झाल्या टोटल. त्या 9 संख्यांची बेरीज किती येईल बरं? फक्त या दोघांची बेरीज करा, 90 आणि 48 ची बेरीज करा. हे 8 9 4 13, 138 झाली, बरोबर आहे. आता थोडक्यात काय, ह्या 9 संख्यांची बेरीज 138 आहे आणि ह्या 10 संख्यांची बेरीज 200 आहे. त्याच्यातून थोडक्यात जर आपण वजाबाकी केली तर एक शेवटची जी संख्या शिल्लक राहणार आहे 7वी, तर तिचं आपल्याला भेटून जाणार आहे. म्हणजे 200 मधून आपल्याला काय वजा करायचे? फक्त 138 वजा करा, म्हणजे पहा 10तून 8 गेले 2, हातचा आला 1, 10तून 4 गेले 6, म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 62.
किती उत्तर आलेलं आहे 62. म्हणजे 7वी संख्या किती असणार आहे 62 असणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने केले पुढील प्रश्न आहे 13ने भाग जाणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या 3 अंकी संख्यांची सरासरी किती. म्हणजे कितीने भाग जाणार आहे 13ने. आपल्याला काय करावं लागेल पहिले 13ने भाग जाणारी सर्वात लहान संख्या कोणती आणि 13ने भाग जाणारी सर्वात मोठी संख्या कोणती. 3 अंकी मात्र. आता 13ने भाग जाणारी 3 अंकी सर्वात 13चा पाढा म्हणा. तुम्ही जर 13चा पाढा म्हणला तर त्याच्या जर पाहिलं आपण सर्वात लहान घेऊ पहिले. 13ने भाग जाणारी सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती असणार आहे तर पहा 13चा पाढा 13 × 104. 104 ही जी संख्या आहे तुम्ही म्हणता सर्वात लहान संख्या 3 अंकी 100 आहे. बरोबर आहे ना. 100ला भाग जातो का नाही जात. 101 102ला पण नाही जात. 103ला पण डायरेक्ट 104ला भाग जातो 13ने. बरोबर ना. म्हणजे सर्वात लहान संख्या 104 आहे. त्याच्यानंतर आता सर्वात मोठी. सर्वात लहान तर सोपं होतं काढायला. ठीक आहे नाही. आता सर्वात मोठी संख्या कशी काढायची 3 अंकी जी 13ने भाग जाणार आहे. त्यासाठी आपल्याला माहिती आहे की सर्वात मोठी संख्या कोणती आहे 3 अंकी ती म्हणजे 999 आहे. आता ह्याला 13ने भाग जातो का तर आपल्याला काय करावं लागेल अभि ही जी संख्या आहे तिला भाग जाईलच असं नाही तर आपण याला 13ने भाग देऊन पाहू आणि त्याच्यानंतर आरामात आपल्याला काढता येतं 13ने भाग जाणारी सर्वात मोठी संख्या कोणती ते. सुरुवातीला 13ने भाग देऊ आपण. पहा 13 × 91. बघा वजाबाकी करून नावातून 1 गेला 8 0 वरून घेतले 9 89 झाले. त्याच्यानंतर आपल्याला 13 × 91 होतं म्हणजे आपल्याला काय करावं आधीचं घ्यावं लागेल 13 × 78. ठीक नाही 13 × 78. 9तून 8 गेले 1 8तून 7 गेले 1 म्हणजे 11 उरले. म्हणजे 11 उरले याचा अर्थ काय जर आपण ह्या 999 म्हणजे 11 बाकी उरली ना पूर्ण भाग गेला नाही म्हणजे 999 मधून जर आपण हे 11 वजा केले म्हणजे पहा 9तून 1 गेला 8 9तून 1 गेला 8 आणि हे 9 म्हणजे 988 ही अशी संख्या असणार आहे की जी सर्वात मोठी आहे 3 अंकी जिला 13ने भाग जातो. ठीक नाही म्हणजे सर्वात मोठी संख्या 988. ही कसं केलं आपण तर सर्वात मोठ्या संख्येला 13ने भागलं जी बाकी उरली त्याच्यातून फक्त ती वजा केली म्हणजे त्या संख्येला 13ने भाग जाणार आहे. बरोबर आहे 988ला तुम्ही देऊन पाहू शकता. आता सर्वात लहान संख्या भेटली 104 आणि सर्वात मोठी भेटली 988 3 अंकी संख्या ज्याला 13ने भाग जातो. तर यांची सरासरी काढायची. आता यांची जर सरासरी काढायची म्हणजे काय करायचं त्यांची बेरीज करायचं आणि त्याला 2ने भागायचं. मग बघा 8 × 4 12 हातचाला 1 8 × 1 9 त्याच्यानंतर 9 × 10 म्हणजे 1092 आलं. आणि ह्या 1092ला जर आपण 2ने भागलं तर आपल्याला काय भेटणार आहे सरासरी भेटणार आहे. बरोबर ना. म्हणजे 2 × 5 = 10 आहे की नाही. नंतर वरून घेतले 9 2 × 4 8 खाली उरला 1 वरून घेतले 2 12 झाले 2 × 6 = 12 म्हणजे 546 हे आपलं उत्तर येते. कशाचं ह्या दोघांची सरासरी आलेली म्हणजे पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर येतोय. पहा त्यानंतर पुढील प्रश्न आहे. पहा एका वर्गातील सर्व मुलांच्या वयांची सरासरी 12 वर्ष आहे. त्यापैकी 15 मुलांच्या वयांची सरासरी 10 वर्ष आहे. उरलेल्या मुलांच्या वयांची सरासरी 13 वर्ष आहे. तर त्या वर्गात एकूण मुले किती. आपल्याला एकूण मुले काढायचे तर आपण काय करू एकूण मुले x आहेत असं म्हणू. किती आहेत x आहेत. एकूण मुले x आहेत आणि त्या सर्व मुलांच्या वयांची सरासरी किती आहे 12 आहे. म्हणजे त्याला जर आपण 12ने गुणलं ही जी सरासरी आहे गुणलं तर आपल्याला काय भेटणार आहे एकूण त्यांचं वय भेटणार आहे. 12 × x किती होणार आहे 12x एकूण वय आहे की नाही. बरं हे किती हे सर्व मुलं आहेत. आता त्यांनी काय म्हटले पहा त्यापैकी 15 मुलांच्या वयांची सरासरी 10 वर्ष आहे. म्हणजे ह्या x पैकी जर आपण 15 मुलं घेतले तर त्यांची सरासरी 10 वर्ष आहे. मग यांचा गुणाकार किती होईल 15 10 150. बरोबर आहे. हे बघा हे एकूण मुलांची वयांची बेरीज झाली. हे एकूण मुलं आहेत त्यापैकी 15 मुलांची 10 आहे म्हणून त्यांची बेरीज 150 झाली. बरं आता म्हणले उरलेल्या मुलांच्या वयांची सरासरी 13 वर्ष आहे. टोटल मुलं आहेत x त्यापैकी 15 गेले मग उरले किती मग आपल्याला त्या x म्हणून ते 15 काय करावं लागतील वजा करावं लागते नाही ना. एकूण मुलं 15 त्यापैकी एकूण मुलं x त्यापैकी 15 गेले म्हणजे x वजा 15 आणि यांची सरासरी किती आहे यांची सरासरी किती उरलेल्या मुलांच्या वयांची सरासरी 13 वर्ष आहे. मग आपण काय करायला ह्याला गुणावं लागेल. बरोबर आहे की नाही. आणि मग त्याला जर गुणलं तर किती येईल 13 × x हे 13x झाले आहे की नाही. आणि 13 आणि 15चा गुणाकार करून घ्यावा लागेल आपल्याला. 13 × 5 = 65 चाले 6 आणि 13 × 1 = 13 6 19 म्हणजे 195. थोडक्यात 13x वजा 195. बरोबर आहे. आता पहा एक सोपं गणित सांगतो तुम्हाला. याच्यातलं काय एकूण किती आहेत 12x आहेत आणि राहिलेले जे आहेत
ते 150 आणि 13x वजा 195. जर आपण ह्या दोघांची बेरीज केली तर आपल्याला किती यायला पाहिजे, 12x एवढी यायला पाहिजे, बरोबर आहे ना. आपण ते कॅल्क्युलेशन करून घेऊ बा. 150 अधिक 13x वजा 195 या दोघांची बेरीज केली बरोबर, ती किती यायला पाहिजे, 12x यायला पाहिजे, कारण एकूण मुलांच्या वयांच्या बेरीज एवढी यायला पाहिजे. आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर बघा इकडे हे 150 आणि वजा 195 आपण तिकडे नेऊ आणि तिकडचे 12x इकडे आणू, म्हणजे इथं फक्त 13x शिल्लक राहिले होते. हे तिकडचे 12x इकडे आपण वजा केले बरोबर, आणि इकडचे वजा 195 तिकडं अधिक झाले आणि इकडचे 150 तिकडं वजा झाले. म्हणजे इकडच्या थोडक्यात पक्ष जर बदलला, आपण एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे नेले तर चिन्ह बदलतं आपल्याला माहिती आहे. 12x आपण वजा केले आणि इकडचे मायनस तिकडं प्लस, इकडचं प्लस इकडं मायनस. 13x म्हणून 12x गेले किती राहिले, फक्त एकच x राहिला. आणि 195 मधून जर आपण 150 वजा केले तर किती येते, 45. आपलं उत्तर आलंय पहा मित्रांनो. म्हणजे x ची किंमत 45 आहे आणि x म्हणजे काय होतं, एकूण मुलं होते. आपल्याला विचारली होती एकूण मुलं. एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला काढता येणार आहे अशा पद्धतीने. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा. 1 ते 50 या क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी क्रमवार 1 ते 25 संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. म्हणजे थोडक्यात 1 ते 50 या संख्यांची सरासरी ही 1 ते 25 यांची जी काही सरासरी येणार आहे त्याच्यापेक्षा कितीने जास्त आहे असं आपल्याला विचारलेलं आहे बरोबर. आता सर्वात अगोदर आपल्याला सरासरी जर काढायची असेल तर त्या संख्यांची बेरीज माहीत असणं आवश्यक आहे. मग क्रमांक संख्यांची बेरीज कशी काढायची असते, आता 1 ते 50 ची जर आपण बेरीज काढायची म्हटलं तर काय करावं लागेल, तर आपल्याला हे बघा 50, आता 1 ते 50 आहे ना, म्हणून 50 गुणिले त्याच्या पुढची संख्या 51 भागिले 2, म्हणजे ती संख्या गुणिले त्याच्या पुढची संख्या भागिले 2. हे जर केलं तर आपल्याला भेटते त्याची बेरीज. कशाची, त्या 1 ते 50 संख्यांची बेरीज. आणि आपल्याला बेरीज न काढता त्याची सरासरी काढायची पुन्हा. मग आता जर बेरीज माहिती आहे, संख्यांची बेरीज माहिती आहे, जर त्या बेरजेला त्या एकूण संख्यांनी भागलं तर सरासरी भेटणार आहे. मग एकूण संख्या किती येतात, 1 ते 50 मध्ये 50 आहेत, मग आपण त्याला 50 ने भागू. तुम्ही म्हणता इथं गुणलंय म्हणजे छेदस्थानी घेतलंय म्हणजे भागलंय. या ठिकाणी 50 कॅन्सल केले म्हणजे शिल्लक राहिले 51/2. ही झाली यांची सरासरी थोडक्यात. इकडं पण तसंच करायचं. 1 ते 25 संख्यांची जर आपल्याला बेरीज करायची असेल तर कसं, 25 गुणिले 26 भागिले 2 ही झाली त्यांची बेरीज. आणि त्याला एकूण संख्येने भागलं, एकूण संख्या किती येतात, 25 संख्या येतात. म्हणजे त्याला जर 25 ने भागलं तर मग इथं 25 कॅन्सल होणार, म्हणजे 26/2 ही यांची सरासरी आली. आणि आपल्याला ह्या दोन्हींचं काय विचारलंय, ही जी सरासरी आहे याच्यापेक्षा कितीने जास्त आहे, म्हणजे या दोन्हीमधला आपल्याला फरक काढावा लागेल बरोबर ना. मग 51/2 वजा 26/2 जर आपण बेरीज केली, छेद समान आहे एकदाच लिहितो. 51 मधून 26 गेले, किती राहिले 25, 25/2 आणि मग 25ला जर 2 ने भागलं तर किती आलं 12.5, म्हणजे 12.5 ही आपलं उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2. एकदम सोप्या पद्धतीने केले पहा, तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा. एका वाहनाने पहिल्या 4 तासामध्ये अनुक्रमे 38 किलोमीटर, 27 किलोमीटर, 40 किलोमीटर व 35 किलोमीटर अंतर कापले. 5व्या तासात किती अंतर कापले तर वाहनाचा सरासरी वेग 35 किलोमीटर प्रति तास होईल. या ठिकाणी पहिल्या 4 तासाचं दिलेलं आहे बघा. पहिल्या तासात 38, दुसऱ्या तासामध्ये 27, त्याच्यानंतर तिसऱ्या तासामध्ये 40 आणि चौथ्या तासामध्ये 35 हे सांगितलं. पहिल्या 4 तासामध्ये एवढं अंतर कापलेलं आहे. आता ते म्हणले 5व्या तासामध्ये किती अंतर कापावं. मग 5व्या तासामध्ये आपण समजलं की एक अंतर कापलं असेल त्यांनी, है ना, तर वाहनाचा सरासरी वेग किती होईल 35. आता सरासरी वेग कसा काढला जातो, तर ह्या सगळ्यांची बेरीज भागिले एकूण किती येतं, 1 2 3 4 5, 5 तास आहेत म्हणजे 5 भागिले 5 जर केलं तर यांची जी सरासरी येणार आहे ती किती येणार आहे 35. पहा एकदम समीकरण तुम्हाला मांडता आलं पाहिजे. आपल्याला 4 दिलेले येतं पहिल्या 4 तासामध्ये 38, 27, 40, 35. तर 5व्या तासामध्ये किती, तर आपण म्हणलं x, आणि या सगळ्यांची जर बेरीज करून त्याला 5 ने भागलं तर आपल्याला सरासरी येणार आहे 35. आणि कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण. ह्या 5 ने इकडं भागलेलं आहे तिकडं गुणून टाकायचं, म्हणजे इकडं 35 गुणिले 5, इकडचे 5 जे आहेत तिकडं गुणले. आता राहिली या सगळ्यांची बेरीज करून घेऊ आपण. 38, 27, 40 आणि 35 यांची जर बेरीज केली तर किती होईल पहा. एकक स्थानाची करतो. 5 0 5 7 12 8 20, चाले 2 2 3 5 4 9 2 11 3 14, म्हणजे 140 ही बेरीज आलेली आहे आणि प्लस एक्स
बरोबर आहे. तुम्ही म्हणता 5 कुठे गेले? 5 आपण तिकडे गुणाकारात घेतले. नंतर पहा 140 अधिक x बरोबर यांचं किती येईल? 35 आणि 5चा गुणाकार करा तुम्ही. पहा 5 5 25 4 2 5 3 15 2 17 म्हणजे 175. आता फक्त काय करायचं तुम्हाला? इकडचे जे 140 आहेत तिकडे वजा करायचे. म्हणजे x बरोबर किती येणार आहे? 175 मधून 140 वजा करा. किती उत्तर येते बघा. ते उत्तर येईल x बरोबर 175 मधून 140 गेले 35. म्हणजे 35 आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे काय? तर 5व्या तासामध्ये 35 किलोमीटर अंतर कापलं पाहिजे, तेव्हा त्या वाहनाचा सरासरी वेग 35 होणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर येते पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा 48, त्याच्यानंतर स्टार 4 व 5 स्टार, म्हणजे ह्या 2 अंकी संख्या येतात. त्याच्यातला एक अंक हा स्टार दिलेला आहे. इथलचा पण ही 2 अंकी संख्या आहे, त्याच्यातला एक अंक स्टार आहे. या 3 संख्यांची सरासरी 45 आहे व दोन्ही संख्यातील स्टारच्या जागी तोच अंक आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी जो स्टार आहे तो एकच अंक आहे, समान अंक आहे. ठीक आहे. तर आपल्याला विचारले तर तो अंक कोणता असेल? सोपं आहे पहा. आपल्याला या 3 संख्यांची सरासरी 45 आहे ना. मग आपल्याला जर सरासरीची 45 असेल आणि संख्या जर 3 असतील तर त्यांचा गुणाकार केला तर एकूण बेरीज भेटणार आहे आपल्याला, आहे की नाही? 3 5 15 झाला 1, 3 12 आणि 13 म्हणजे 135 काय बेरीज झाली. त्या तिन्ही संख्यांची काय झाली? बेरीज. का? कारण आपल्याला सरासरी 45 दिलेली आहे. बरोबर. आता त्या संख्या मी एका खाली लिहितो पहा. इथं पहिली आहे 48, दुसरी आहे स्टार आणि 4, त्याच्यानंतर पुढचे आहे इथं 5 आणि इथं स्टार लिहितो मी. ठीक आहे. हां, अशा पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं माहिती का? ह्या स्टारच्या जागी दिलेल्या पर्यायातील एक एक अंक ठेवून बघायचा. समजा मी इथं 1 ठेवला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांची जी बेरीज येणार आहे, तिन्हींची जी बेरीज आहे ती बेरीज किती येणार आहे? 135 यायला पाहिजे. किती? 135. एकदम सोपं आहे, तुमच्या सहज लक्षात येणार आहे. शेवटच्या एकक संख्यांकाची जरी बेरीज केली तरी लक्षात येईल. 8 आणि 4 12. आता 12 आहे, शेवटी आपल्याला 5 आलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये 1 मिळून चालेल का? 12 आणि 1 13 होईल, शेवटी 3 येईल. 12 आणि 2 14 होईल, शेवटी 4 येते. 12 आणि 3 15 म्हणजे शेवटी 5 येते. म्हणजे या ठिकाणी कंपल्सरी 3च असला पाहिजे. तुम्ही म्हणता कसं? बघा, हे 48 ह्या स्टारच्या जागी आपण 3 घेतलं म्हणजे 34 आणि पुन्हा हे इथं सुद्धा स्टारच्या जागी 5च्या पुढे किती घ्यायला लागेल? 3 घ्यावं लागेल. आणि यांची बेरीज करून बघा. 8 आणि 4 12 आणि 3 15, शेवटी 5 आलं. जास्त करत बसायची गरज नाही, आहे की नाही? समजा 2 सारख्या अंकाचं जर येत असतं तर मग पूर्ण करत बसायची गरज आहे की नाही? 8 आणि 4 12 आणि 3 15, हातचा आला 1, 4 आणि 3 7 आणि 5 12 आणि 13 म्हणजे 135 बरोबर येते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि उत्तर पण 3च आहे. आता शेवटचा प्रश्न बघू आपण. सोपा प्रश्न आहे हा पण. रिया व तिच्या 4 मैत्रिणींच्या वयांची सरासरी 24 वर्ष आहे. त्यांची वये अनुक्रमे 3m - 2, 2m - 7, 4m - 7, 3m व 3m - 2 आहेत. तर यमची किंमत काढा. इथे काय म्हणलं? रिया व तिच्या 4 मैत्रिणी, म्हणजे एकूण किती जणी झाल्या? त्या 5. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही पहा, रिया आणि तिच्या 4 मैत्रिणी म्हणजे टोटल 5 जणी झाल्या आणि त्यांची दिली आपल्याला वय दिलेली. तर मग आपण काय यमची किंमत काढायची आणि त्यांची सरासरी पण आपल्याला दिलेली आहे. मग आपण त्यांची वय लिहून घेऊ पहा. पहिलीचं वय आहे 3m - 2, त्याच्यानंतर दुसरीचं आहे 2m - 7, तिसरीचं वय आहे 4m - 7, चौथीचं वय आहे 3m आणि शेवटची जी 5वी आहे तिचं आहे 3m - 2. आता टोटल किती जणी झाल्या? ह्या 5 जणी झाल्या, म्हणून त्याला 5ने भागलं तर आपल्याला काय भेटणार आहे? सरासरी भेटणार आहे. ती सरासरी किती आहे? 24 वर्ष आहे. आता इथं कॅल्क्युलेशन करायला एकदम सोपं आहे बा. तुम्ही लक्षात येईल, इथं -2 आहे, इथं +2 आहे. डायरेक्ट कॅन्सल करून टाका तुम्ही. इथं +7 आहे, इथं -7 आहे, ते पण कॅन्सल करून टाका. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर सिंगल अंक जो आहे तो राहिलाच नाही. आता सगळे चलाचे आहेत. म्हणजे 3m 2m 4m 3m 3m यांची बेरीज करून घेऊ आपण. 3 आणि 2 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 3 15 म्हणजे 15m आहेत आणि भागिले किती आहेत खाली? 5. बरोबर इकडे किती आहे? 24. ह्या 5ने भागून देऊ आपण 15ला. 5 1 5, 5 3 15 म्हणजेच 3m, इथं 3m राहिलं आणि बरोबर 24. 3m बरोबर 24 असेल तर यमची किंमत किती येणार आहे? 3ने भागा त्याला. 3 8 24. चला उत्तर ह्या 3ने इकडे भागायचं असतं. म्हणजे 3 8 24. यम बरोबर किती आलंय? 8. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला अगदी बरोबर आहे पहा. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत सरासरीवर आधारित. अजूनही आपण वेगवेगळ्या टॉपिकवरती महत्त्वाचे संभाव्य प्रश्न घेणार आहोत.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा. आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसाल तर ते पण नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. धन्यवाद.